जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आपला गोल आहे 24 तास भगवंताच्या अनुसंधानात राहायचा. तर दिवसभरात असे प्रसंग येतात की जेव्हा हे अनुसंधान सुटतं. मी 1-2 प्रसंग सांगते. आता मी सपोज काय जिमला जाते सकाळी, तिथं कोणतरी अचानक भेटतं, बोला लागतं, किंवा तिथं गेल्यावर एक लाऊड गाणी लागली असतात, ते आपले सेन्सेस ओव्हरपॉवर करतात. त्याच्यामुळे आपल्या मनात जरी रामनाम चालू असेल तरी इव्हेंच्युअली ते ओव्हरपॉवर करतं. पण अशा वेळेला मी काय विचार करते, जरी मला तर समोरचा माणूस भेटलाय, हा पण एक भगवत स्वरूपच आहे. मी त्याच्याशी बोलले, जरी त्यावेळेला रामनाम सुटलं, पण मी त्याच्याशी बोलते आणि मला हे भान आहे की हा पण एक माझ्यासारखाच आत्मा आहे. तर माझं नाम चालू आहे का? हे जे गाणं चालू आहे, जे मी ऐकते, चांगलं गाणं आहे किंवा कोणाची कविता ऐकते वगैरे, तर ही सुद्धा एक देवाची विभूतीच आहे, असा मी जेव्हा विचार करते आणि त्यावेळेला माझं नाम चालू नाहीये, तर हे मी नामातच आहे का? हा एक प्रश्न आहे माझा. अजून दुसरा यालाच हे नाही की मग असं या प्रश्नाला जोडूनच दुसरा आहे का प्रश्न? फॉलोअप. अच्छा, ठीक आहे, विचारा. की म्हणजे मग कसं होतं, देर आर सिम्पल जॉयज ऑफ लाईफ, राईट? आपण एक फूल बघतो, आपण त्याच्यात एन्ग्रॉस होतो. मग असं कधी कधी एक दडपण येतं की अरे आपलं नाम सुटलंय का, आणि आता मी नाम घ्यायला परत यायला पाहिजे का? की कॅन आय बी देअर, कॅन आय बी जस्ट देअर, स्टे देअर, बी देअर, अँड इज दॅट ऑल्सो एक की मी नामात आहे असं? तुला अवेअरनेस असं म्हणायचंय का? मी नाम घेत नाही, अवेअरनेस पर्यंत अजून प्रश्न केलेला नाहीये. त्याच्या अलीकडच्या स्टेजवरती प्रश्न आहे हा. म्हणजे ते जे नाम घेण्याचा प्रयत्न करतायत ते नाम कुठेतरी थांबतं असं वाटतंय जेव्हा इतर बाहेरच्या गोष्टी ओव्हरपॉवर होतात तेव्हा. किंवा जर आपण पण म्हणजे चालेल का असं मला की मी किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये जर भगवंताला बघण्याची दृष्टी ठेवली तर मग ते नाम आहे की नाही अशा स्वरूपाचा प्रश्न आहे हा. नाम हे वेगवेगळ्या स्तरांवरती आहे बरं का. म्हणजे नाम ब्रह्म पण आहे आणि नाम हे सगुण पण आहे. आणि सगुण आहे म्हटल्यानंतर मग नाम हे एक प्रकारे अनुसंधानात राहण्याची युक्ती पण आहे. आता प्रत्येक वेळी दिवसामध्ये आपण डोळे मिटवून एकाग्र चित्तानं नामस्मरण करूच शकू असं होणार नाही, कारण ते शक्य नाही. आपला देह कुठल्या ना कुठल्या तरी कर्मांमध्ये राहील. पण म्हणून तो जो एकाग्रतेनं नामस्मरण करण्याचा अभ्यास आहे तो असावा, ही पहिली गोष्ट. तो दिवसभरामध्ये असावाच. शांतपणे कमीत कमी 1.5-2 तास तरी बसून एके ठिकाणी डोळे मिटून शांत नामात बुडून जाण्याचा अभ्यास असावा, ही पहिली अट आहे. आता हे ऐकल्यानंतर बापरे 1.5-2 तास असं वाटतं, पण सुरुवात तरी करावी आपण 5 मिनिटांनी. 5ची 10 मिनिटं करावी, 10 मिनिटाची 20 मिनिटं करावीत, 20 मिनिटाचा अर्धा तास करावा. असं करत हा एक अभ्यास सुरू ठेवावा. ही आता पहिली गोष्ट झाली. पण ही गोष्ट मी माझ्या प्रत्येक कर्मात आणू शकत नाही. मी जेव्हा नामस्मरणातून उठते, काम करायला लागते, किंवा तुम्ही म्हणताय तुम्ही जिममध्ये जाता, त्यावेळी तुमच्या मनामध्ये नामस्मरण तुम्ही सुरू ठेवता, पण बाहेरच्या गोष्टींमुळं त्या नामस्मरणामध्ये व्यत्यय आल्यासारखा वाटतो. तर ॲक्च्युली तो व्यत्यय येतो खरं पाहता, पण त्या ठिकाणी आपण नामाच्या भावामध्ये स्थिर पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं की नाम वेगवेगळ्या स्तरांवरती आहे. म्हणजे राम म्हटलं म्हणजेच नाम आहे असा भाग नाही आहे. मी रामाचा आहे ही जाणीव आहे की नाही. जसं आपला कोणीतरी बाप आहे, आपला कोणीतरी नवरा आहे, किंवा आपली कोणीतरी आई आहे, मग त्या जाणीवेमध्ये आपण आहोत ना. महाराज एके ठिकाणी फार छान सांगतात, तुम्ही रस्त्याने चाललाय, तुमचं लक्ष नाही आहे, पण तुमच्या नावानं कोणी हाक मारली की तुम्ही मागे वळून बघता, यालाच अनुसंधान म्हणायचं, असं महाराजांनी सांगितलंय. मग आता तो माझं नाव अमुक अमुक आहे, माझं नाव अमुक अमुक आहे असं घोकतोय का? तो घोकत नाही आहे माझं नाव अमुक अमुक आहे म्हणून, पण त्याच्या नावानं त्याला हाक मारली की तो वळून बघतो. म्हणजे त्याच्या नावाच्या ठिकाणी त्याचं अनुसंधान आहे. तसं नामस्मरणापेक्षा अनुसंधानालाही महत्त्व आहे. नामस्मरण जर स्मरणाशिवाय केलं, म्हणजे फक्त नाम घेतलं स्मरणाशिवाय, तर ते यांत्रिक होतं. आणि फक्त नामस्मरण
यांत्रिक पद्धतीनं केलं अनुसंधानाशिवाय तर त्याची उपाधी बनते. अनुसंधान महत्त्वाचं आहे. म्हणजे काय तर मी भगवंताची आहे किंवा मी महाराजांची आहे किंवा अगदी त्याच्या पुढच्या स्तराचा भाव झाला म्हणजे मीच भगवंत आहे. सोहमचा जो भाव आहे तोच नामामध्ये आहे की राम म्हणता रामची होईजे पदी बैसुनी पदवी घेईजे. हे नामस्मरण साधनेचं फलित आहे. राम म्हणता म्हणता रामच व्हायचं आहे. महाराजांनीही हे सांगितलेलं आहे, उपदेशामध्येही सांगितलंय. त्यांचा या अर्थाचा अभंगही आहे की राम म्हणता म्हणता तुम्हीच राम होऊन जा. म्हणजे राम म्हणताना मला ही जाणीव पाहिजे की मीच राम आहे, मीच तो आहे ज्याचं हे नाम आहे. आणि ते काय आहे? माझा आत्मा आहे, माझं स्वरूप आहे. आता ही गोष्ट एकदा पक्की झाली की या ठिकाणी अनुसंधान ठेवायचं. आलं लक्षात? मग ते अनुसंधान ठेवण्याची युक्ती म्हणजे अक्षरी रामनाम आहे, जे आपण मनात घेतो. किंवा तुम्ही म्हणताय मनात घेत असताना कोणी माझ्याशी बोलायला लागलं की ते ब्रेक होतं, ते त्याचं अक्षरी अनुसंधान झालं. पण मुळात हा भाव पाहिजे की मी भगवत स्वरूप आहे. मग हा भाव जर अक्षराशिवाय जपून ठेवण्याचा अभ्यास आपण केला तर बाहेरच्या गोष्टींनी हे अनुसंधान ब्रेक होत नाही. म्हणजे तुमच्या कानावरती जरी गाणी आली सिनेमाची किंवा आणखी न समजणारी गाणी जरी आली, ढॅन डॅन 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 जिम्नॅशियममध्ये म्युझिक लावून ठेवलेलं असतं, तसं जरी तुमच्या काही कानावरती आलं किंवा कोणी तुमच्याशी बोलायला आलं तरी तुमचं ते अनुसंधान तुटत नाही. पण हे कधी अभ्यास असेल तर. म्हणून त्या अभ्यासाचा अभ्यास करायचा, म्हणजे अनुसंधानात राहण्याच्या अभ्यासाचा अभ्यास करायचा. म्हणजे आपली नामाची बैठक झाली की नामाचा आणि माझा संबंध तुटला असं तर असूच नाही. पण फक्त तोंडानं मी राम 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 पुटपुटते म्हणजेच माझं नाम चालू आहे अशाही गैरसमजात असू नये. या भावाचा अभ्यास करत राहावा की मी त्याचा आहे, मी त्याचा आहे किंवा मी तो आहे. मी तो आहे हे पटकन करता येत नाही काही साधकांना, कारण तो म्हणजे कोण? परमात्मा. मग परमात्मा निर्गुण असल्यामुळं त्याला पटकन आयडेंटिफाय करता येत नाही निर्गुणाला. त्यामुळे मी तो आहे या भावात पटकन शिरण्याची युक्ती म्हणजे तिथे रामाला आणून ठेवलेलं आहे, कृष्णाला आणून ठेवलेलं आहे, पांडुरंगाला आणून ठेवलेलं आहे की मी भगवंत आहे किंवा भगवंत माझा आहे, मीच भगवंत आहे. हे सुद्धा जरी म्हणजे पहिली अवघड युक्ती झाली की मी तो आहे असं म्हणणं, कारण तिथं निर्गुणाशीच संबंध आला. त्याला जरा सोपं केलं म्हणजे मी भगवंत आहे असं म्हणणं. त्याला आणखी सोपं करणं म्हणजे मी भगवंताचा आहे असं म्हणणं. आता हे सोपं जातं की मी महाराजांचा आहे, मी रामाचा आहे. आलं लक्षात? महाराज एके ठिकाणी सुंदर सांगतात की मी म्हणजे देह असं म्हणत गेल्यानं आपली देहबुद्धी घट्ट झालेली आहे. मी म्हणजे आत्मा असं म्हणत गेल्यानं आपली आत्मबुद्धी घट्ट होईल. इतकं सोपं महाराजांनी सांगितलेलं आहे. हे मी म्हणजे आत्मा असं म्हणणं आहे खरं म्हणजे नामस्मरणात राहणं म्हणजे त्या भावामध्ये राहणं आहे की मी तेच आहे. आता ते जर आपल्याला पटकन साधत नसेल मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, तर मग तिथं आपण आपल्या आराध्याला आणून ठेवतो. मग ते महाराज असतील, स्वामी असतील किंवा भगवंत असेल, राम असतील किंवा पांडुरंग असेल. तर एकदा तो भाव दृढ झाला, आलं लक्षात, एकदा तो भाव दृढ झाला की अक्षरी नाम थोडंसं गौण होतं, महत्वाचं आहे, पण त्याचं स्मरण ज्याच्यासाठी करायचं त्या भावात मी शिरलो की ते अक्षरी नाम थोडंसं गौण होतं. म्हणजे म्हटलं जात नाही आहे राम, पण त्या भावामध्येच मी आहे. थोडी उच्च स्थिती आहे, पण ही अभ्यासानं प्राप्त होते. म्हणून ह्याचा अभ्यास आपण नामाच्या बैठकीतून उठलो की सतत करावा. आणि हा अभ्यास सतत सुरू ठेवला की समोर येणाऱ्या गोष्टी, समोर येणारे प्रसंग, समोर येणाऱ्या व्यक्ती आणि आपल्या इंद्रियांवर होणारे बाहेरचे आघात, या सगळ्यांकडं तीच दृष्टी राहते बघण्याची. आता मला अभंग आठवत नाही आहे, हा तुकाराम महाराजांचा आहे का ज्ञानेश्वर महाराजांचा आहे पण आठवत नाही आहे. पण त्यात ते म्हणतात की माझ्या कानावरती पक्ष्यांचा आवाज ऐकू येतोय पण ते रामरामच म्हणतायत. मला वाऱ्याचा आवाज ऐकू येतोय पण ते रामरामच म्हणतायत. माझ्याशी कोणी बोलतंय
मला पालापाचोळ्याचा आवाज ऐकू येतोय, पण सगळीकडे मला रामनामच ऐकू येतोय. आता वाऱ्यात कुठं रामनाम आहे? पक्षी जी काय चिवचिव करते ती चिवचिव करते, ती राम राम कुठं करते? पण त्याला राम का ऐकू येते? त्या साधकाला. कारण तशी दृष्टी अभ्यासानं विकसित केलेली आहे. ही विकसित केली की आपलं नाम सुटत नाही. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की नाही की अशी जर दृष्टी असेल तर ते नामात राहणं आहे का? ती दृष्टी जर वरपांगी असेल म्हणजे उथळ असेल तर ते नामात राहणं नाही. पण ती जर दृष्टी खोल मुरलेली असेल की मीच तो आहे, या अनुसंधानामध्ये आपण असू, तर मग ते नामात राहणं आहे. मग आता ही वरपांगी आहे कशावरून ओळखायचं? बाहेरून जे आपल्या कानावरती येते त्याचा प्रभाव जर आपल्या अंतःकरणावर होत असेल, चित्तवृत्तीवरती होत असेल, तर आपली दृष्टी वरपांगी आहे. ही त्याची लिटमस टेस्ट आहे. नाहीतर मला दुखवलं नाही पाहिजे याच्या बोलण्यानं, जर हाच राम आहे तर. पण मी म्हणतोय हां ठीक आहे, हा राम आहे, माझ्याशी बोलतोय, पण ह्याच्या बोलण्यानं जर मी हर्ट होत असेल किंवा मला मानाचं फिलिंग येत असेल, सुखाचं, म्हणजे माझा मान राखतोय हा, येते ना लक्षात, किंवा उलट अपमानाचं फिलिंग येत असेल, तर या दोन्ही गोष्टींमध्ये माझं वरपांगी आहे भाव ठेवणं. भाव मुरलेला नाही आहे, हे मेकॅनिकल मी म्हणतोय की हा राम आहे. मग हे पटकन साधत नाही, म्हणून नामस्मरण घट्ट धरावं. मग ते तोंडानं असेल किंवा मनानं असेल. पण जसा जसा अभ्यास मुरत जाईल तसं तसं खरा हा भाव उत्पन्न होतो की नाही हे प्रभूच आहेत माझे. याचं अगदी उच्च उदाहरण तुम्हाला सांगू का मी? तुकाराम महाराज रात्री एकदा परत येत होते घरी. कुठं गेले असणार ते? अर्थातच भजनाला गेले होते. भजन करून परत येत होते. वाटेत त्यांना ब्रह्मराक्षस आला समोर. आता ब्रह्मराक्षसाला बघितल्यावर सामान्य मनुष्याची तंतरते. तुकाराम महाराजांना आनंदाचं भरतं आलं. म्हणाले, भगवंता या रूपात मला दर्शन दिलंस तू. हे या अनुसंधानाचं टोक झालं. अरे बापरे, असं कधी आपलं होणार म्हणून कपाळाला हात लावू नये. आपण कपाळाला हात लावला का? असं कधी होणार आपण इंजिनियर म्हणून? पण झालो ना, हळूहळू करत करत झालो. मग आत्ता आपण ज्या स्टेजवरती आहोत त्या स्टेजवरती तू नव्हताच ना 6वी 7वीत असताना. एक एक पायरी चढत चढत आपण शिकलो, नोकरी केली, मग पुढं पुढं जात राहिलो. तसं अनुसंधानाची एक एक पायरी रोज थोडी थोडी सर करायचा अभ्यास करावा. आपल्या देहबुद्धीची पुट म्हणजे आवरणं आपल्यावरती कायम चिकटत राहतात. म्हणून अभ्यास रोजचा करावा. जसा घरातला केर आपण रोज काढतो तसंच अभ्यासाचं आहे. हा अभ्यास रोज केला की ते अनुसंधान हळूहळू स्थिर व्हायला लागतं. आणि एकदा स्थिर झालं की मग ते हलत नाही. आलं लक्षात? याला रिलेटेडच प्रश्न आहे की आता म्हणजे आपण हे नाव घेतो, तर ते म्हणताना असं म्हणतात की मोठ्याने घेणं, उपांशू आणि मग मानसिक. तर ते उच्चतम होत जातं ना, म्हणजे मोठ्यानं, उपांशू. आणि या विचारात आपण अजिबात जाऊ नये. या पद्धतीचं वाचनही करू नये. या गोष्टी एक्सप्लेन करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्या खोलात जाऊ नये. आपण फक्त नाम घ्यावं. आपल्याला ज्या ज्या पद्धतीनं शक्य आहे त्या त्या पद्धतीनं घ्यावं. आता हे जे उत्तर दिलं ते यांना अनुलक्षून उत्तर दिलेलं होतं की अशा पद्धतीनं मी मानलं तर ते नामात राहणार आहे का, अशा स्वरूपाचा अनुसंधानाशी जवळ जाणारा हा प्रश्न होता. पण असं प्रत्येक उत्तर प्रत्येकानं स्वतःला लावून घेऊ नये. असं पण आहे ना, आपण ज्या ज्या स्तरावरती आहोत, ज्या ज्या पद्धतीनं आपण आपलं नाम आपल्या परीनं घेऊ शकतो ते आपण घेत राहावं. कुणी जप लिहील, कुणी मनानं म्हणेल, कुणी तोंडानं म्हणत म्हणत घरात फेऱ्या मारेल, कुणी शांतपणे ओठांची हालचाल नाही, जिभेची हालचाल नाही असंही नाम घेण्याचा अभ्यास करेल, कुणी श्वासांवरती नामस्मरण करण्याचा अभ्यास करेल. सर्व मार्गांनी तो करत राहावा. हे महत्वाचं आहे. ह्या कशा होतात माहिती आहे का? थिअरिटिकल गोष्टी आहेत. वैखरी आहे, परापश्यंती, मध्यमा वैखरी असे ते टप्पे आहेत. मग ते काय महत्वाचं, ह्याचं श्रेष्ठत्व, त्याचं श्रेष्ठत्व, ह्या विचारांमध्ये गुंतण्यापेक्षा आधी या भावाचा अभ्यास करावा की आपण महाराजांचे आहोत. आपण होऊन बसलोय आपल्या देहाचे. देहाशी संबंधित गोष्टी आपोआपच येऊन चिकटलेल्या आहेत आपल्याला.
आपलं घरदार आहे, पती पत्नी, मुलं बाळ वगैरे वगैरे वगैरे, खाणं पिणं, कपडा लत्ता, पैसा अडका, सगळं असं येऊन चिकटलेलं आहे आपल्याला घट्ट. हे अशी आपली स्थिती आहे. आणि आपण अभ्यास करतो परापश्यंती मध्यम वैखरीचा, की कशी मध्यम आहे, त्याचं स्थान कुठं हृदयात आहे आणि परेचं स्थान कुठं नाभीत आहे. ह्या अभ्यासाला त्या अवस्थेमध्ये काहीही किंमत नाही. आपली जर ही अशी अडकलेली अवस्था आहे तर पहिल्यांदा भावाचा अभ्यास करावा, आधी संतांकडनं श्रवण करावं. श्रवण केल्यानंतर कळतं की आपली कशी दयनीय परिस्थिती आहे. जरा परिस्थिती बिघडली बाहेरची की आपलं अंतरंग बिघडतं, जरा बरी झाली परिस्थिती की आपलं अंतरंग सुखावतं. अशा पद्धतीनं आपण फोफलत संसार करतोय, आपला प्रपंच करतोय, हे लक्षात यायला लागतं महात्म्याकडनं श्रवण केल्यानंतर. मग भगवंताप्रती भाव उत्पन्न करावा, त्याला आधी आपलं म्हणावं, त्याच्यावरती प्रेम करावं की मी रामाचा आहे. मग रामाची पूजा करावी, त्याला वस्त्र घालावी, त्याला नैवेद्य दाखवावा, किंवा जेवताना त्याची आठवण करावी की हा त्याचा प्रसाद आहे, हा तो आहे ज्याच्यामुळं मला हे अन्न मिळालेलं आहे, हा तो आहे ज्याच्यामुळं मी हे अन्न सेवन करू शकतो, हा तो आहे ज्याच्यामुळे हे अन्न पचतं. भगवंताशी आपलं नातं जोडून आपण त्याच्या प्रेमामध्ये बुडण्याचा अभ्यास करावा. आणि मग आपल्याला नामाची साधना मिळालेली आहे, ती साधना करत 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 ती मुरवण्याचा अभ्यास करावा. ते आपोआप नाम खोल जायला लागतं, आपोआप ते मध्यमेपर्यंत पोचतं, परेपर्यंत पोचतं, सगळं काही होतं. हे अमुक अमुक आहे अशा पद्धतीच्या अभ्यासात मी बुडायचा प्रयत्न केला माझ्या बुद्धीनं, तर त्याचा तसा काही उपयोग होत नाही. प्रत्यक्ष खायला लागतो पदार्थ, नाहीतर पदार्थ बनवायचा कसा याची पुस्तकं पुष्कळ आहेत बाजारात, पण त्यांना पदार्थ खाण्याचं सुख मिळत नाही. प्रत्यक्ष मी खाल्लं की मला सुख मिळतं. तसं प्रत्यक्ष आधी व्हावं महाराजांचं. आपण कुणी नाही, महाराज मी तुमचा आहे असं म्हणावं. महाराजांचंच वाक्य आहे की मी कोणीतरी आहे असं वाटण्यापेक्षा मी कोणाचा तरी आहे असं वाटलेलं बरं, असं वाटावं असं म्हणतात महाराज. तसं आधी म्हणावं की महाराज मी तुमचा आहे, भगवंता मी तुझा आहे असं म्हणावं आणि नामस्मरणाचा अभ्यास करावा. आणि मग त्या अभ्यासामध्ये भाव कसा ठेवावा हा विषय मगाशी आला की राम म्हणता रामची होईजे, असं ध्येय आहे की हे जे नाम आहे हे आत्मस्वरूपाला दिलेलं नाम आहे. आणि आत्मस्वरूप म्हणजेच मी आहे, माझंच ते स्वरूप आहे. हे जे आरशात मी स्वतःला बघतो हा मी नाही आहे, हा माझा देह आहे. डोळे मिटल्यानंतर समोर जे येतं विचार रूपानं ते माझं मन आहे, ते म्हणजे मी नाही आहे. जिथं चिंतन चालतं ते चित्त माझं चित्त आहे, मी चित्त नाही आहे. श्री महाराजच म्हणत नाहीत का माझा देह, माझा प्राण, माझा जीव इथपर्यंत मनुष्य म्हणतो, म्हणजे तू नाहीस. मग तू काय आहेस तर ते सद्गुरूंनी सांगितलेलं असतं की तू ते ब्रह्मच आहेस, तू तुझा आत्माच आहेस, तू देह नाहीस. आणि मग त्याच्या अनुसंधानाचं प्रयोजन म्हणजे भगवंताचं नाम आहे. म्हणजे राम म्हणताना मी रामच आहे हे अनुसंधान पाहिजे. ओम नमः शिवाय म्हणताना मी शिवच आहे हे अनुसंधान पाहिजे. आणि अशा अनुसंधानात राहून प्रेमपूर्वक आपल्या व्यवहारात राहावं. आपोआप आपल्यामध्ये बदल होत जातात. अहो साध्या श्रवणानं सुद्धा बदल होतात आपल्यामध्ये, तर प्रत्यक्ष कृती केली तर किती बदल होतील बघा. एक अनुग्रहाच्या याच्या संबंधित एक प्रश्न होता की आता माझा अनुग्रह आईबाबांमुळे झाला, म्हणजे ते म्हणले आपण जाऊ अनुग्रह घेऊ असं झालं आणि महाराजांकडे अनुग्रह घेतला. तर समाधीवर अनुग्रह घेणं आणि प्रत्यक्ष देहातला गुरु भेटणं यात म्हणजे कसं करायचं. आता मी तर महाराजांना सर्वस्व मानलेलंच आहे, म्हणजे भावानी महाराजांना मी गुरु झालेच आहेत ते, म्हणजे तिथे डाऊटच नाही आहे. इथेच थांबवतो तुला. हो, तू त्यांना सर्वस्व मानलंच ना, हो, मग बाकी कुठल्याही प्रश्नात पडू नको. काहीच नाही. मागे पण 16 तारखेला एक सत्संग झालेला, त्या सत्संगामध्ये देहातील गुरु वगैरे हा विषय झालेला. अनुग्रहाचा पण विषय बहुतेक 27 तारखेच्या सत्संगात झालेला आहे विस्तारानं. पण आपण शेवटी इथलं नातं आहे. देहातील सद्गुरू महत्वाचे आहेतच, निसंशय महत्वाचे आहेत, पण त्याचं सुद्धा एक तुझ्या आयुष्यामध्ये स्थान असतं, ती वेळ असते,
तो क्षण असतो जो यावा लागतो. आणि बरं, त्या सद्गुरूंप्रती म्हणजे सदेह सद्गुरूंबद्दल बोलतोय बरं का, ज्या सदेह सद्गुरूंप्रती तू शरण जाणार तिथं तसा भाव पाहिजे ना, तसा विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. साशंक मनानं अनुग्रह घेण्यात काही अर्थ नाही की हे केवळ सदेह आहेत म्हणून घेतला, पण माझ्या मनात शंका आहेत, यांच्यावरती विश्वास नाही आहे, तर अशा अनुग्रहाचा काय उपयोग आहे. म्हणून सदेह सद्गुरू असतील तर आधी त्यांच्याकडे जावं, समर्थांच्या भाषेत त्यांना पारखून बघावं की कसे आहेत ते. मग त्यांना पारखायचं कसं ह्याच्या पण पद्धती आहेत. म्हणजे ते निस्पृह असतात, तिथं पैशाचा मोह असत नाही. आलं का लक्षात? ज्याला कमर्शियलायझेशन म्हणतात ते तिथं दिसत नाही. तिथं सर्वांप्रती प्रेमभाव दिसतो. किंवा एका सत्संगामध्ये विषय आलेला की तिथं गेल्यानंतर आपलं मन आपोआपच शांत होतं. आपल्याला शांतीचा प्रत्ययच येतो की हे ते ठिकाण आहे. ही अत्यंत आंतरिक अनुभूती आहे की ते काय होतं ते कळत नाही. डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हायला लागतं. अरे हीच माझी जन्मोजन्मीची आई, हेच माझे जन्मोजन्मीचे वडील, हेच माझं सर्वस्व, असं आतूनच येतं ते. आलं का लक्षात? तुकामाईंची आणि श्री महाराजांची भेट झाली. तुकामाई अंगावर गेले, तुझा खून करतो म्हणून. श्री महाराज म्हणाले मीही माझा जीव देतो. त्यांना कवेत घेतलं तुकामाईंनी. आणि महाराज लहानच होते, तुकामाईंच्या कवेत गेले, रडायला लागले. हे जे घडतं ते त्या दोघांमध्ये घडतं आणि ते अनुभवात्मक आहे. ते असं वाचून आणि ऐकून कळणार नाही. हा ज्याला अनुभव आला की यांना बघितल्यानंतर मला माझी आईच भेटली असं वाटलं, हे ज्यांना अनुभवाला आलं त्यांनाच ते समजू शकेल. असा जिथं अनुभव येतो तिथं आपले सदेह सद्गुरू असतात. मग आता ते कुठं आहेत या विचारात आत्ता जाऊ नये. जर आपले भाव, आपली श्रद्धा जर श्री महाराजांच्या समाधीच्या इथे बळकट झाली असेल तर त्यांना धरून राहावं. कारण बाहेर समाजामध्ये बाजार भरलेला आहे परमार्थाचा. आलं की नाही लक्षात? बरं, बाहेर बाजार भरला आहे या विचारातही आपण जाऊ नये. आपल्या चित्तवृत्ती कुठं शुद्ध आहेत? आपण शुद्ध नाही आहे चित्तानं. आपलं मन शुद्ध नाही आहे. त्यामुळे समोरची व्यक्ती शुद्ध आहे की नाही, समोरच्या व्यक्तीचं चित्त शुद्ध आहे की नाही हे आपण पारखू शकत नाही. म्हणून पहिला अभ्यास काय? आपलं चित्त शुद्ध करण्याचा अभ्यास करावा. मग त्याचा आयुध दिलेला आहे श्री महाराजांनी, भगवंताचं नाम. त्या नामामध्ये राहावं. मग महाराजांनी जी नीती आखून दिलेली आहे त्या नीतीच्या मार्गावरती चालत राहावं. म्हणजे आचरण विरुद्ध दिशेला आणि भगवंताचं नाम घेतोय असं पण उपयोगाचं नाही. आचरण अनुकूल पाहिजे नामाला. तुम्ही जी साधना करता ध्यानाची किंवा नामाची, या साधनेला ते आचरण अनुकूल पाहिजे. असं अनुकूल आचरण आणि बरोबर साधना यांना आपोआप चित्तशुद्धी होत जाते. चित्तशुद्धी झाल्यानंतर खरं परमार्थाला सुरुवात आहे बरं का. ही पूर्वतयारी आहे केवळ. आता परमार्थामध्ये सुद्धा पूर्वतयारी आहे. जसं आपल्याला घरामध्ये काही स्वयंपाक करायचा असेल तर आपण काय करतो? घरातच वस्तू असतील तर ठीक आहे, पण वस्तू बाहेरून याव्या लागतात योग्य दरात, आपल्या आपल्या बजेटनुसार. मग घरी वस्तू आल्यानंतर तयार करण्याची प्रोसेस आहे, मग पदार्थ तयार होतो. तसं परमार्थामध्ये सुरुवात श्रवणापासून आहे. श्रवण जर पक्का असेल, श्रवण जर दृढ असेल तर प्रत्येक पातळीवरती साधकाची मनोभूमिका तयार होते. पक्व होणं नावाची पण एक गोष्ट आहे. बेकरी फील्डमध्ये अवनना प्री हीट करतात. म्हणजे ज्याच्यामध्ये बनवायचं आहे तो जो अवन आहे तो प्री हीट करतात. म्हणजे सर्टन टेम्परेचरला आधी तापवून ठेवतात आणि मग त्याच्यामध्ये मिक्सचर ठेवतात की ते ठेवलं की मग ते कुक होतं. शास्त्र आहे ते त्याचं. तसं आपण प्री हीट झालं पाहिजे आपल्या चित्तशुद्धीच्या अभ्यासानं. तुकामाई लहान होते आणि चिन्मयानंद म्हणजे तुकामाईंचे सद्गुरू ते असे समोरनं चालत आले पाण्यातून. तिथंच स्नान करत असतील, तुकामाई पण पाण्यातच होते. असे चिन्मयानंद चालत आले आणि तुकामाईंच्या मस्तकावरती हात ठेवला. तुकामाईंना समाधी लागली. परत चिन्मयानंदांकडे तुकामाई सारखे जात राहिले नाहीत ना. चिन्मयानंद तुकामाईंना भेटायला आले. कामच झालं, पण ते एका क्षणात झालं. पण त्यासाठी तुकामाई किती तयार होते. ती जी तयारी होती तुकामाईंची ती एका दिवसात आलेली नव्हती.
जन्मोजन्मीची साधना आहे पाठीशी, म्हणून ती तयारी असते. माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की जन्मोजन्मी अफाट पुण्य केलं म्हणून हे घडते म्हणतात माझ्या हातून. माऊलींचे शब्द आहेत हे ज्ञानेश्वरीमध्ये. एकदम झाले नाही आहेत ते, जन्मोजन्मीची साधना आहे असं माऊली स्वतः कबूल करतात स्वतःच्या विषयी. तसं आपण या अभ्यासामध्ये राहावं. आणि अभ्यासात राहण्यासाठी पहिली गोष्ट गरजेची आहे ती म्हणजे निष्ठा. आणि निष्ठा एकाच ठिकाणी असू शकते. जी 2 ठिकाणी असते ती निष्ठा असत नाही. 3-4 ठिकाणांचं तर बोलायलाच नको. त्यामुळे एकच ठिकाण असेल तर तिथं निष्ठा असते. आणि ही निष्ठा असेल तर अभ्यास घडतो. तर आज आपण श्री महाराजांना धरलेला आहे तर अगदी घट्ट धरून राहावं. काय माझ्या देहाचं व्हायचं ते होऊ दे, माझ्या जन्माचं काय व्हायचं ते होऊ दे, मी तुमचा आहे इतका दृढ भाव पाहिजे असं धरून ठेवलं. आणि या देहाच्या प्रारब्धात जर सदैव सद्गुरूंची योजना असेल, गरज असेल, तर बरोबर तो सदैव सद्गुरू भेटतो. आणि तिथं तुम्हाला महाराज भेटल्याचंच फिलिंग येतं की हे महाराजच आहेत, माझी आईच मला भेटली मगाशी म्हटलं तसा तो भावच येतो आतून की काम झालं. असं हे गुरु शिष्याचं नातं आहे. कारण मुळात गुरु हा देहात असतच नाही. सद्गुरू हे तत्व असल्यामुळं त्याला देहाचं बंधन असत नाही. देहाचा वापर सद्गुरू फक्त निमित्त म्हणून करतात. पण मग तो जो अनुग्रह समाधीवर झाला त्याने तुम्ही एक डिफरन्स सांगितला होता की आपलं जेव्हा ध्यान करतो तेव्हा आपली सुषुम्ना नाडीमध्ये प्राण जातो आणि जेव्हा आपण झोपतो त्या पुरीतत नाडीत प्राण जातो. तर त्या अनुग्रहामुळे माझी ती प्राण जात नाही नुसता, प्राणाबरोबर मन जातं. तर मग ते होतंय का माझं आता साधनेत हे मला कसं कळेल की तो अनुग्रह इनफ होता का आता मला म्हणजे सदैव कोणाकडून काही घ्यायला लागेल असं? हे तुम्ही विचारण्याची गरजच नाही. आपली जिथं निष्ठा आहे. मला सांगा तुम्हाला सुषुम्ना दिसतेय? नाही. तुम्हाला महाराजही दिसले नव्हते पण महाराज आहेत ना. तसंच सुषुम्ना पण आहे. म्हणजे जे आहेत ते जे आहे त्याच्यावरती कार्य करत असतात. हा, महाराजांनी जे नाम दिलेलं आहे ते नाम घेतल्यानंतर जे करायचं ते महाराज करत असतात. पण ते आपल्याला इंटरनली तपासता येत नाही. त्याच्या खुणा तपासता येतात. म्हणजे हे कळतं आपल्याला की आपण झोपलोय का नाही. हा, मग खुणा जिथं आहेत तिथं आपण जागृत राहावं. झोपू देऊ नये स्वतःला, एवढं सांभाळावं. मग बाकी सुषुम्ना बघून घेतात महाराज. पण तुम्ही झोपेच्या अधीन गेला तर कसं होणार? म्हणजे खूण आपल्याला कळते. आलं की नाही लक्षात? हे बघा, आपल्याला नकाशा दिलेला आहे गुगल मॅप्सनी आणि त्याच्यावरती रस्ते दिलेले आहेत. आता समजा आपल्याला एका मुक्कामाला यायचं आहे तर त्या मुक्कामापर्यंत येण्यासाठीच्या खूण आहेत. तुम्ही मला सांगितलं नाही का ह्या रिक्षा स्टँडपासून डावीकडे या, मग अमुक वळणाला उजवीकडे वळा, मग डावीकडे वळा. ते जिथं उजवीकडे वळायचं ती खूण मला सांगितली गेलेली आहे. जिथं डावीकडे वळायचं ती खूण पण मला सांगितली गेलेली आहे. आलं लक्षात? आता या खुणा मला लक्षात ठेवूनच यावं लागेल ना पत्त्यावर. तसं माझी चित्तवृत्ती बाहेर धावते का नाही, किंवा आणखीन खोलातली खूण म्हणजे मला झोप येते का नाही, पेंग येते का नाही, या खुणा आहेत. मला पेंग येत असेल ह्या खुणेपाशी मी जर सावध असेल तर मी वळणारच नाही ना निद्रेकडं. लक्षात येते का? मी नामाकडेच राहील. हाच नामाचा अभ्यास आहे आणि हा मोठ्या मोठ्या संतांनी केलेला आहे. मग तो ध्यान मार्गाने असेल किंवा नामस्मरणाच्या मार्गाने असेल. कर्नाटकात चिमडचे महाराज होऊन गेले, रामचंद्र महाराज यरगट्टीकर नाव त्यांचं. त्यांना संप्रदायामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार समजतात. पण त्यांनी साधना कशी केली तर ते खुंटीला दोरी बांधायचे आणि दोरी शेंडीला बांधायचे आणि ध्यानाला बसायचे. आता अशा पद्धतीचा अभ्यास घनपाठी जे झाले वेदपाठ करणारे तशा लहान मुलांनी पण केलेला असतो. पूर्वीच्या काळी ओळीनं अशी लहान मुलं बसायची वेदपाठ करायला आणि प्रत्येकाची शेंडी मागं बांधलेली असायची दोरीनं. कुणाला हिसका लागला शेंडीला की पेंग आली की तो जागा व्हायचा ना, म्हणून तो शेंडीचा हिसका मागं लावलेला. तर चिमडचे महाराज ध्यानाला बसले असे की ते असं राहायला पाहिजे ना, सरळ एका रेषेत राहायला पाहिजे देहानं. आणि पेंग आली तर मान खाली जाणार, खाली गेल्यानंतर आपण परत सावध व्हावं म्हणून ते शेंडी दोरीला मागं बांधून ठेवायचे. तेव्हाचा काळ आहे ते. 18 तास ध्यान करायचे ते सोडून देऊ आपण.
पण त्यातला मुद्दा घेऊ की सावध राहायचा, ते अभ्यास करायचे त्या वळणावरती, तिथं आपण सावध राहावं. मग आज आपला पाय घसरणार आहे, 100% घसरणार, आपल्याला कळणार पण नाही आपल्याला कधी झोप लागली. पण असं रोज होणार नाही. काही वर्ष अभ्यास केला तर असं होणार नाही. कालांतरानं आपण बरोबर सावध राहायला शिकतो आणि ध्यानात शिरायला शिकतो. अभ्यास हा ज्याचा त्यानंच करायचा असतो, हा आहे भाग. पण ते सद्गुरू सुषुम्नेचं दार उघडतात वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत या अनुग्रहातल्या टेक्निकल गोष्टी आहेत. तो तसा त्यावेळी प्रश्न होता म्हणून त्याला दिलेलं ते उत्तर की कशी काय झोप येते आणि काय एक्झॅक्टली घडतं आतमध्ये. आलं लक्षात? त्यामुळं आपण निष्ठेनं राहिलो, निष्ठेनं हा शब्द महत्वाचा आहे, निष्ठेनं शांतपणे आपल्या साधनामध्ये राहिलो आणि असं रोज राहण्याचा अभ्यास केला आणि रोज सावध राहण्याचा अभ्यास केला की आपोआप तो अभ्यास मुरतो आणि सावधानता यायला लागते. षड्रिपू घालवण्यासाठी काय करायचं? म्हणजे असं ते कळतं की दुसऱ्यांचे दोष बघायचे नाही, निंदा करायची नाही असं, पण काहीतरी असं हे होतं की काहीतरी दोष बघितले जातात. महाराज म्हणतात की असं दोष बघू नये, निंदा करू नये असं महाराज म्हणतात ना. हो म्हणतात. मग ते ऐकायचं त्यांचं. हे त्याचं सोपं उत्तर आहे. आणि ते सारखं ते शिकवत आपल्याला शिकवत राहायचं की हे महाराजांना आवडत नाहीये बरं का, मी आज चुकले, हे महाराजांना आवडत नाही आणि मी आज चुकले म्हटल्यानंतर मग उद्या ती चूक न करणे, एवढं करायचं. हे त्याचं सोपं उत्तर आहे. आणि हा ज्याचा त्यानंच करायला लागतो अभ्यास. हे सुद्धा भाग्यच आहे आपलं की आपल्याला हे समजतं की हे असं घडतंय आणि महाराज तर असं म्हणतायत. या जाणीवेपर्यंत तरी आपण आलोय. या जाणीवेपर्यंतच पुष्कळ लोक नसतात, फक्त वाहत जात असतात षड्रिपूंमध्ये. आता आपले कुणाचेच षड्रिपू स्वच्छ झालेली नाहीत धुवून, पण निदान आपल्याला ही जाणीव झाली की यातून बाहेर यायचं आहे आणि हे महाराजांना आवडत नाहीये दुसऱ्याची निंदा केलेली. आलं लक्षात? म्हणजे नाम घेत ऍटलीस्ट ते कळायला लागले. ते हळूहळू कळायला लागलं की हळूहळू त्याच्यामध्ये आपणच सुधारणा करायच्या. आता जसं तुम्ही म्हणाला की हे आवडत नाही महाराजांना, तर मग नाही करायचं. इतकं सोपं त्याचं उत्तर आहे. सोपं तेवढंच अवघड आहे ते. नाही, अवघड नाहीये ते, सोपंच आहे. आपण करत नाही म्हणून अवघड आहे. त्यावेळेस नाम वाढवायचं, असं करायचं. म्हणायचं ना विषयाचा गाला आला की नाम वाढवा. म्हणजे मामासाहेब दांडेकर म्हणून मोठे सत्पुरुष होऊन गेले, कीर्तन करायचे आणि SP कॉलेजला प्राचार्य होते. त्यांचे सद्गुरू जोग महाराज, आणि जोग महाराज ब्रह्मचारी होते. शेवटच्या काळामध्ये हे ब्रह्मचर्य कोण घेणार म्हणाले जोग महाराज. मामासाहेब दांडेकरांनी हात वर केला आणि ब्रह्मचर्य स्वतःकडे घेतलं. ज्यावेळी ते SP कॉलेजला प्राचार्य होते त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलं की सर तुमच्यावरती कधी कठीण प्रसंग आला नाही का ब्रह्मचर्य सांभाळताना? तर मामासाहेब दांडेकरांनी उत्तर दिलं की कठीण प्रसंग आल्यानंतर मी हाताने जोर जोरात टाळ्या मारून राम 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 असं म्हटलं आहे आणि ती वृत्ती शमवली आहे. हे मामासाहेब दांडेकर जे संत आहेत ज्यांची समाधी आहे आळंदीला, त्यांचं उत्तर आहे. मग आपण किती झाडकी पत्ती. त्यामुळे समोर प्रसंग आला की महाराजांना आठवावं आणि प्रसंगी राम 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 असं म्हणावं. तो जोर जातो विकाराचा. नामामध्ये शक्ती आहे. श्री महाराज म्हणतात कुणी अनुभवून बघत नाही ही अडचण आहे. त्यात ताकद आहे पण ती अनुभवून कुणी बघत नाही. पण म्हणून आपण लगेच विकारांनी मुक्त झालो का? तर तसं नाही. तो भिकारी परत येणार आहे दारामध्ये, परत आपण सावध राहायचं, परत त्याला हाकलून द्यायचं आणि हे चालूच राहतं असं बरीच वर्ष. मग पुष्कळ काळानं तो भिकारी दारात यायचा बंद होतो. किंवा तो आला काय आणि गेला काय, आपणच दारात असत नाही, आपण भगवंतापाशी असतो. त्यामुळे फरक पडत नाही. या आता षड्रिपू बद्दल बोलल्या, काम क्रोध वगैरे, पण हे जे एक्साइटमेंट किंवा असं जॉयचं फिलिंग हे पण एक चित्तामध्ये वृत्तीच आहेत, राईट? प्रश्नच नाही. ह्या पण हो या सुद्धा सहन कराव्यात, लांबून पाहाव्यात, त्यामध्ये वाहवत जाऊ नये. एक्साइट झाल्यानंतर एक्साइटमेंट मध्ये वाहवत जाऊ नये, दुःख झाल्यानंतर दुःखामध्ये वाहवत जाऊ नये. आपण जात असतो, जाऊ नये हे आदर्श वाक्य झालं. याचा अर्थ असा की त्या तऱ्हेचा अभ्यास पाहिजे.
नाहीतर कुणीतरी विपर्यास करतं. सांग जाऊ नये कसं, आता होणारच की, आपण सामान्य माणसं आहे तर आनंद झाल्यावर आनंदानं आपण नाचणारच की. आनंदानं जरूर नाचा, पण 5 मिनिटं नाचणार असाल तर 1 मिनिट नाचा, आणि 1 मिनिट नाचणार असाल तर नाचूच नका, आणि नाचा असं वाटत असेल तर वाटलेलं दाबून टाका. अशा त्या पायऱ्या आहेत. असं सपरेशन करत बसलं की असं वाटतं हे अध्यात्म किती सिरियस आहे, मग आपला फेस सिरियस तो, मग आपण नामाकडे वळतो. मग नाही 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 असं नाही आहे. हे सपरेशन नाही आहे. आलं का लक्षात? एक गोष्ट महत्वाची झाली की दुसरी गोष्ट आपोआप गौण होते. ते आपोआपच गौण होतं. जसं आत्ता तिथं मी जोडे उतरवले आणि इथं येऊन बसलोय. महत्वाचं काय आहे? इथं येऊन बसणं महत्वाचं आहे. मग जोडे काय झाले? गौण झाले. म्हणा की जोडे गौण झाले, बरोबर ना? पण बाहेर चिखल आहे किंवा काटे आहेत, तर आता मला तिथून जायचं आहे, तर महत्वाचं इथं बसणं आहे का जोडे घालणं आहे? मग जोडे त्यावेळी महत्वाचे आहेत. त्यावेळी माझं बसणं गौण आहे किंवा अनवाणी राहणं गौण आहे. म्हणजे महत्वाचं एक असेल की दुसरं गौण ठरतं. तसं नामाचं महत्व वाढवत राहिलं की हे सप्रेस करावं लागत नाही. तुम्ही नामातच असल्यामुळं तुमच्या तिकडे वृत्तीच उठत नाहीत, असं होतं. ज्याला, ताई लक्षात घ्या, ज्याला आत शांततेचा अनुभव मिळाला त्याला बाहेरची गोष्ट एक्साइट करायचं बंद होतं. सपरेशन किंवा दाबणं ही गोष्ट केव्हा संभवते? मला एक्साइटमेंट दिली आहे बाहेरच्या गोष्टीनं आणि ती मी दाबतोय, तेव्हा दाबणं संभवतं. एक्साइटमेंट दिलीच नाही तर, कारण मलाच आत इतकं सुख मिळते की बाहेरून मला एक्साइट व्हायला होतच नाही आहे, तर तिथं सपरेशनचा संबंध येत नाही. बरं, आतलं सुख काय बिन भांडवलाच आहे. बाकीच्या सुखाला भांडवल लागतं, बाकीच्या सुखाला साधन लागतं, कारण लागतं. कारणाशिवायचा, साधनाशिवायचा आनंद आहे आतमध्ये. अर्थातच तो श्रेष्ठ आहे. त्यामुळे एकदा तो कळला की काही न करता मला हा आनंद मिळतोय, तर मग जो काही करून मिळत असतो तो आनंद गौण ठरतो ना. मग त्या गोष्टीमध्ये एक्साइटमेंट वाटणं बंद होतं. लौकिकासाठी मनुष्य त्याच्यात राहील. जसं आता मुलाचं लग्न आहे तर लौकिक आहे, लग्न ठरलेलं आहे एखाद्या मोठ्या मंगल कार्यालयामध्ये, तर ती साधक व्यक्ती काही भिकाऱ्यासारखी वावरणार नाही तिथे, किंवा गंभीर होऊन बसणार नाही, बाबा मी नामात आहे बरं का, मला हे सगळं नको आहे, बँड बाजा बारात, असं ती बसणार नाही. ती चांगले कपडे घालेल, फेटा घालेल वगैरे वगैरे, फोटो पण काढेल उपस्थितांबरोबर, पण त्यात ती व्यवहारापुरती असेल. ती आत त्याच्या आनंदामध्ये रममाण असेल. म्हणजे समजा फेटा मिळाला नाही, अमुक पद्धतीचा सूट मिळाला नाही, किंवा अमुक पद्धतीचं कार्यालय मिळालंच नाही म्हणून ती क्षुब्ध होणार नाही, आतून त्रस्त होणार नाही. त्यात ती राहील त्या एक्साइटमेंटमध्ये, पण व्यवहारापुरती राहील, प्रेमानं राहील पण व्यवहारापुरती राहील. आत मात्र त्याच्या आनंदामध्ये ती बुडून असेल. म्हणजे इथं काय झालं, जो माझ्या आतला आनंद आहे तो प्रायोरिटीवरती आला, तो मुख्य झाला. तो एकदा मुख्य झाला की बाकीच्या आपोआपच गोष्टी गौण झाल्या. तसं साधकाचं घडून येतं. त्यामुळं त्याला ते जबरदस्तीनं केलेलं सपरेशन राहत नाही, किंवा सगळे आनंद उत्सव साजरा करतायत आणि मी तेवढी गंभीर आहे, काय ह्याच्यात तथ्य आहे म्हणून मान खाली घालून बसली आहे, असं पण त्या साधकाचं होत नाही. तो आनंदानं त्याच्यात सामील होतो, पण आत ओळखून असतो की हा खरा आनंद नाही, कारण त्याला खरा आनंद भेटलाय म्हणून. पुस्तकी ज्ञान नव्हे की हा खरा आनंद नाही, खरोखर त्याला आत आनंदाची अनुभूती आल्यामुळं त्याला हे माहीत असतं की हा खरा आनंद नाही. जसं भातुकली खेळतात ना लहान बाळं, चहा करतात, कॉफी करतात, मग भात लावतात, सगळं काही करतात बघा, आणि तो चहा केलेला बाबांना घेऊन पण येते ती मुलगी, बाबा बाबा चहा केलाय मी म्हणून, आणि त्या मुलीला बरं वाटावं म्हणून बाप पण फू फू करून, हा छान झालाय हा चहा, कॉफी, आता कॉफी दे बरं, मग ती हां कॉफी पण घेऊन येते लगेच. बिस्किटं देऊ का बाबा म्हणते, बिस्किटं पण खातो बाबा, पण बाबाला माहिती आहे हे खोटं आहे. बाबाला माहिती आहे खरा चहा नाही आहे, खरी कॉफी नाही आहे, भांडी खोटी आहेत, गॅस खोटा आहे. पण गंमत अशी की ती जी मुलगी आहे ती खरं समजत असते कॉफी आहे, पाणीच भरलेलं असतं त्याच्यामध्ये, पण तिच्या दृष्टीनं ती खरी कॉफी आहे. तसं जो बद्ध आहे त्याच्या दृष्टीनं विषयातलं सुख खरं आहे,
पण जो साधनेनं आत्मसुखापर्यंत पोहोचायला लागला, पोहोचलेला आहे तो संत झालेला आहे, पण पोहोचायला लागलेले आपल्यासारखे जे साधक आहेत, प्रयत्न करणारे, पोहोचण्यासाठी प्रयत्न करणारे, त्यांना हे जाणून असलं पाहिजे त्यांनी आतमध्ये की हे खरं सुख नाही आहे, भातुकलीचा खेळ आहे. संत त्या अवस्थेमध्ये स्थिर असल्यामुळं ते बाप असतात. म्हणजे बापाला कळतं, जसं बाप असतात म्हणजे जसं बापाला कळतं की हा खोटा भातुकलीचा खेळ आहे, तसं त्यांना कळतं की हे मिथ्या आहे. म्हणून त्यांचं अंतःकरण तळमळतं आपल्यासाठी की ह्या खोटेपणाला सोडून खऱ्यामध्ये तुम्ही या आणि ते खरेपण तुझ्या जात आहे असं ते म्हणतात. आलं लक्षात? आपण हे काय सगळं शिकतो, करतो, साधना करतो की जीवात्मा आणि परमात्माची भेटसाठी मोक्ष प्राप्त करायचा आहे. आणि हे माहिती आहे की आपली साधना पुढच्या जन्मी कॅरी फॉरवर्ड होणार आहे. भगवंतांनी जसं गीतेत सांगितले, सुचिनाम मुक्ताम गीते. तर मला असं विचारायचं आहे, आता हा माझा जन्म आहे, मला तर काय माहिती नाही माझ्या आधी काय झालेत, काही आठवत नाही, आपल्याला ती स्मृती नाही आहे. मग आता मला मोक्ष ह्या जन्मी तर मिळणार नाही आपल्याला माहिती आहे, पण कितीतरी जन्म घ्यावे लागतील मग मिळेल. मग ते 50 असो काय आणि 70 असो काय, मी आले परत जन्माला तर सो बी इट. प्रश्न काय आहे घरी यात? म्हणजे असं खूप अट्टहास करून काही असं की पुनरपी जन्म पुनर्मरण नकोय, मग आपला जीवात्मा परमात्माला भेटायचा आहे आणि मग हे अचीव करायचं आणि ते करायचं. कशासाठी घाई करायची असा जर प्रश्न असेल तर घाई करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला खरं कळलं ना. पण आता मला एनिवे मेमरी नसणारच आहे. आत्ता सुद्धा माझा कितवा जन्म आहे, आय मी ऑन द 29-38 जन्म ऑफ माय मोक्ष का काय, आय विल नाही. तशी मला स्मृती नसणारच आहे, हे खूपच अज्ञानजन्य बोलणं झालं. स्मृती नसणार आहे का असणार आहे या विषयात जाण्याच्या आधी आपण एक विषय समजून घेऊया की आपल्याला जे आपलं आत्मस्वरूप आहे त्याला प्राप्त व्हायचं आहे, एवढं तर निश्चित आहे. जर ते प्राप्त व्हायचं आहे, आता हे कळलेलं आहे, हे कळण्यासाठी मुळात नरदेह यावा लागतो. नरदेहाशिवाय हा विवेकच येत नाही. आत्मानात्म विवेक ज्याला म्हणतात तो विवेकच येत नाही. नरदेहाशिवाय दुसऱ्या योनीत तो विवेकच नाही आहे. आलं लक्षात? तर आता आपण नरदेहात आलेलो आहे. पुढचा जन्म नरदेहात येईल का नाही भरवसा नाही. कुणाला येतो? जे सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये 90-95% पर्यंत पोहोचले त्यांना येईल उरलेली 5% साधना करायला, किंवा एखाद्याला 90% साधना करायलाही येईल. पण असं पेपरवरती लिहून कोणी देऊ शकत नाही की पुढचा जन्म येईलच मनुष्य जन्म. म्हणून तर सगळ्या संतांनी कायम घसा कोरडा होईपर्यंत सांगितलेलं आहे की हा नरदेह दुर्लभ मिळालेला आहे तुला, आणि जर मिळालेला आहे तर त्याचं मॅक्सिमम युटिलायझेशन कर. आता पहा गंमत बघा बरं का, तुम्हाला भूक लागली तर तुम्ही उगच एकच दाणा घेतलाय डब्यातला तांदळाचा आणि अन्न खाल्लं म्हणून दाणा ठेवलाय तोंडात, असं करता का? करा की. का नाही करत आपण? परत भूक लागणारच आहे की, परत थोड्या वेळानं भूक लागणारच आहे ना. जसं तुम्ही म्हणाला मगाशी परत जन्म येणारच आहे की, परत भूक लागणारच आहे. पण ज्यावेळी आपल्याला भूक लागते त्यावेळी आपण पूर्णतेनं भोग घेतो की नाही? तसं जेव्हा नरदेह प्राप्त झालेला आहे तेव्हा पूर्णतेनं साधनेचा भोग घ्यावा. हा हिशोब आपण विषय भोगताना लावत नाही की परत आहेच की विषय, उद्याचा दिवस असेलच की. माहिती नाही आहे बरं का, तत्वदृष्ट्या उद्या जिवंत आहे का नाही कोणालाच माहिती नाही, आपण आहे का नाही जिवंत. पण हा तर्क आपण विषय भोगायला लावत नाही. उद्या परवा परत असेलच की जीवन, मग तेव्हा बघू, आत्ता कशाला भोगायचं. म्हणून मी काय करते, किती भूक लागलेली असली ना तरी एकच दाणा खाते. असं करत नाही आपण. आपण भूक भागेपर्यंत खातो, हे माहीत असूनही की परत आपल्याला भूक लागणार आहे. मग साधन का करू नये आपल्या पूर्ण क्षमतेनं, असा संतांनी सवाल केलेला आहे. जर नरदेहामध्ये आहात आणि जर कळलेलं आहे की मोक्ष प्राप्ती हे नरदेहाचं इप्सित आहे, इप्सित आहे म्हणण्यापेक्षा तो हक्कच आहे आपला, आपल्या स्वरूपाला प्राप्त होणं. आपलं घर आहे हो, असं काय करताय? भाड्याच्या घरात राहतोय आपण आणि आपला मस्त काय म्हणायचं त्याला, पेंट हाऊस विथ लॉन अँड स्विमिंग पूल वगैरे ओपन आहे सगळं, आणि तिथं राहायला जात नाही आपण. मग आपण भाड्याच्या घराला सोडून स्वतःच्या घरी जात नाही का?
तातडी नाही का करत. जर कोणी भाड्यानं राहत असेल आणि त्याचं उत्तम अगदी राजवाड्यासारखं घर तयार असेल तर तो पटकन सोडून जाणार नाही का राजवाड्यात राहायला, त्याचं स्वतःचं घर आहे म्हणून. तसं आत्मा आहे आपलं स्वतःचं घर आहे आणि त्या स्वतःच्या घरात जाण्याचा हाच एक चान्स आहे नरदेह, दुसरा चान्स नाही. आता एवढं कळल्यानंतर आपण तातडी करायला नको का तिथं जायची. जसं कळलं की आत्ता भूक आहे तर आत्ता भूक आहे म्हटल्यानंतर मी तातडीनं पोट भरून जेवतो. परत लागणार असली तरी आत्ता जेवतोच मी. तसं परत जन्म येणार असला तरी किंवा नसला तरी आत्ता आहे तर भरपूर जेवून घ्यावं. साधन म्हणजे परत नरदेह मिळेलच असं नाही. हा, आपण चांगले वागलो आता तरी. एक फार मोठे संत होऊन गेले, त्यांच्या दर्शनाला 2 जण आलेले होते. त्यातले एक जण त्या संतांना म्हणाले, अहो महाराज म्हणाले सगळंच एक दिवस ब्रह्मरूप होणार आहे, मग कशाला साधना करायची, मग कशाला साधना करायची. अशा लोकांसाठी परमार्थच नाही आहे. परमार्थ त्याच्यासाठी आहे ज्याला जायचं आहे आणि कल्याण करून घ्यायचं आहे. कधी ना कधी तरी होईल ब्रह्मरूप ही गोष्ट इतकी वेग आहे म्हणजे इतकी विचित्र आहे आणि इतकी गुंतागुंतीची आहे की त्याला अंत नाही आहे. मग युगानुयुगांचा आणि कल्पानुकल्पांचा अंत नाही आहे. म्हणून संत म्हणतात की आलायस तर हो मोकळा, आलायस तर स्वतःला ओळख, तेवढ्यासाठीच आलायस. हा, आणि तेवढ्यासाठीच आलायस तर ते कर. मग ज्यासाठी आपण आलोय ते न करणं म्हणजे केवळ मूर्खपणा नाही का. तो मूर्खपणा तोपर्यंत नाही जोपर्यंत आपल्याला माहिती नाही की काय करायचं आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की माहीत आहे आपल्याला काय करायचं. मग जर माहीत असेल आणि केलं नाही तर मग आपल्यासारखे करंटे आपणच. त्यामुळं तो न्याय इथं लावू नये की नाहीतरी मग विस्मृतीतच जाईल, नाहीतरी मग परत जन्म येईलच की, मग आपल्याला माहितीच नाही आहे आणि नाहीतरी साधना कॅरी फॉरवर्ड होणारच आहे. मग असं करते, मला 100 माळा करायच्या आहेत ना मोक्षाला जायला, मग ह्या जन्मी एकच माळा करते, उरलेल्या 99 जन्मांमध्ये 99 माळा करत राहते. असले विचार करू नयेत. आत्ता मिळालेला आहे जन्म, आपलं भाग्य आहे की आपली काहीतरी श्रद्धा आहे महाराजांप्रती, आपल्या सद्गुरूंप्रती, आपल्या साधनेप्रती. म्हणून आपल्याला आज बुद्धी होते हे प्रश्न विचारावेत किंवा उत्तर द्यावं, उत्तर मिळावं. हा सत्संग घडतो हे आपलं भाग्य आहे. मग हे जर पदरात पडले तर त्याचं सोनं करून घ्यावं आणि परमार्थाची तातडी करून आत्मस्वरूपाला प्राप्त व्हावं. त्याच्यातला एक दुसरा अँगल पण सांगतो. परमार्थात तातडी चालत पण नाही या अर्थाचा पण उपदेश आहे संतांचा. आता तो कशा अर्थाने आहे तोही सांगतो, विषय निघालाय म्हणून. आता मार्गामध्ये आहे ना आपण, जसं तुम्ही म्हणाला की महाराजांना मी सर्वस्व मानलेलं आहे, तर आपल्या शक्ती बुद्धीनुसार रोज साधना करण्याचा प्रयत्न करावा. पण अनुभवाची घाई करू नये. म्हणून श्री महाराज म्हणतात की परमार्थात नुसती तातडी असून पण चालत नाही. म्हणून संत म्हणतात की परमार्थामध्ये तातडी चालत नाही, सबुरी पण लागते. पण तातडी कुठं लागते ते आपण आत्ता पाहिलं की जर आलोय तर तातडीनं प्रवास करावा. म्हणजे प्रवासाला लागायची तातडी करावी, पण प्रवासामध्ये तातडी ठेवू नये. प्रवासामध्ये सबुरी ठेवावी, शांतपणे आपली वाट चालत राहावी. नामस्मरण करताना, जप करत असताना एक पॉइंट असा येतो की म्हणजे देहाची शुद्ध गेल्यासारखं होतं आणि त्यापुढे कसं जायचं तिकडेच जाऊन अडकतोय दरवेळेस. म्हणजे जप झाला एका पॉइंटला कळतंय की मी हा नाहीये पण मी हाच आहे. एका कुठल्या तरी बॉडीमध्ये एका पॉइंटला जाऊन मी असं बसतोय आणि तिकडेच अडकते आणि त्याच्या पुढे असं वाटतं की काय आता काय अनुभव असतो, हा इथपर्यंत आलो, याच्या पुढे काय ही भावनाच जात नाही. आणि त्याच्यामुळे काय होतंय की साधना अडकल्यासारखंच वाटतंय मला की, आणि फक्त जप करतो मी, जपा पलीकडे काही नाही. म्हणजे समोर रूप येत आहे, मी खूप प्रयत्न केला की महाराजांना बघावं, मग कन्फ्युजन की रामाला बघू महाराजांना बघू काय करू. मग मी तुम्हीच सांगितलं त्या ह्यानी मी पहिली मानसपूजा करायला लागलो आणि मग त्याच्या पुढे फक्त जप करायचा. पण ते एका पॉईंटला जाऊन अडकतं. तर त्याच्या पुढे कसं स्वतःला ढकलायचं किंवा त्या म्हणजे की अनुभव एक्सपेक्ट पण नाही करत आहे मी. मला काहीतरी असं मी वेगळा, देह वेगळा असं मला काही नको आहे. पण जे स्वरूप प्राप्ती करायची आहे ते झालंय
ते झालंय हे कसं कळणार किंवा मी पुढे जातोय का नाही हे कसं कळणार? याचं थोडं उत्तर एकमेच्या सत्संगामध्ये आलेलं आहे की स्वरूप प्राप्ती झालेली कळत नाही. कारण जेव्हा स्वरूपाकार होतो महात्मा त्यावेळी मला ज्ञान झालं हे कळायला तिथं कुणी वेगळेपणानं राहिलेलं नसतं. पण ते फार पुढचं टोक आहे, त्यामुळे तो प्रश्न थोडा बाजूला ठेवू आपण. आता याच्यावरती येऊ की कुठंतरी जाऊन अडकल्यासारखं वाटतं. हे जे आपल्याला वाटतं ना अडकल्यासारखं, हे आपल्याला आपल्या आत लपलेल्या अँटिसिपेशनमुळं वाटतं, अपेक्षेमुळं वाटतं की काहीतरी घडायला पाहिजे साधनेमध्ये, किंवा इथून पुढं काय असे प्रश्न येतात. इथून पुढं काय, इथून पुढं काही नाही, आणि ह्याच्या अलीकडं काय, ह्याच्या अलीकडं पण काही नाही, असं आहे परमार्थामध्ये. आकाशासारखं आहे परमात्म्याचं स्वरूप. इथून पुढं काय, इथून पुढं काय असतंय. आकाश जसं सर्वत्र व्यापून आहे तसं आत्मस्वरूप व्यापून आहे अखंडत्वानं आणि पूर्णत्वानं. आलं लक्षात? त्यामुळं आपण जिथे जाऊन अडकतो तिथे आपण आपल्या मीच्या सापेक्ष जाऊन अडकतो. समजा बसलोय आपण आणि आपण बाहेर पडलो. कोण बाहेर पडलं? मी बाहेर पडलो ही जाणीव असते, आणि मी अडकलो ही पण जाणीव असते. ही जाणीव भगवंतापाशी चालत नाही, ही मीची जाणीव. आणि त्यामुळं तिथं अडकणं नावाचा प्रकार नाही. असं बघा, तुम्ही नदीच्या किनारी उभा आहे बरोबर, आणि असे हात पसरले दोन्ही, आणि नदी समोर वाहतीये. डाव्या हाताला काय दिसतंय? नदी दिसतेय. उजव्या हाताला काय दिसतंय? नदी दिसते. मला समोर डोळ्यांना काय दिसतेय? नदी दिसते. नदीच नदी व्यापून आहे ना. म्हणजे ज्याच्या मागे पुढे नदी आहे त्याच्यामध्ये पण नदीच आहे. आलं का लक्षात? तसं परमात्मा इकडे आहे तिकडे आहे तर मध्येही तोच आहे. त्यामुळं पुढे जाणं ही गोष्ट काही नसते परमार्थामध्ये. परमार्थामध्ये एकच गोष्ट असते, आपल्याला विसरणं. आपण ज्यावेळी विसरतो स्वतःला तिथंच तो परमात्मा प्रगट होतो, कारण तिथंच तो असतो. 1 तारखेच्या म्हणजे 1 मेच्या सत्संगामध्ये हा विषय आलेला की सूर्यप्रकाश बाहेर आहेच, हा असा पडदा बाजूला केला की आत प्रकाश येतो. हा पडदा फक्त बाजूला करणं एवढंच साधन आहे. म्हणजे ही खोली नेऊन सूर्याकडे न्यायची नाहीये, किंवा सूर्याला घरी आणायचं नाहीये. पडदा बाजूला केला की तिथे सूर्यप्रकाश आहे. जसं या भांड्यामध्ये पाणी आहे, पण मी पाणी ओतलं की या भांड्यामध्ये हवा आहे. आता पाणी ओतलेलं आहे, आता हवा तुला मी निमंत्रण देतो, तू कृपया या भांड्यामध्ये ये, असं निमंत्रण नाही पाठवायला लागत, किंवा हवा आणून या भांड्यात टाकावी लागत नाही, किंवा जिथं हवा आहे तिथं भांडं न्यावं लागत नाही. जे म्हणतो ना आपण की पुढं काय होणार, पुढं काय होणार म्हणजे हे भांडं हवेत नेण्यासारखं आहे, काही गरज नाही आहे. पाणी पडलं की तिथं हवा येते. तसा आपला मी गेला की तिथं आत्मा प्रगटच असतो, तो कुठं जात नाही. तो शाश्वत आहे, तो साक्षात आहे, तो स्वसंवेद्य आहे, त्याचा तोच त्याला ओळखतो. तिथं आपल्या मीची अडचण आहे फक्त. तो मी नामानं गळून पडतो, तो गळून पडला की तिथंच तो आहे. हा मी ठेवून जर साधनेमध्ये राहिलं तर आपल्याला अनुभव येतात. आणि समर्थ म्हणतात अनुभव पाहणे द्वैतासी देखणे. मग ते कुठलेही अनुभव असतील, संत दिसतील, ऋषी दिसतील, देवता दिसतील, प्रकाश दिसतील, काय वाटेल ते दिसेल, ते सगळे अनुभव या मीतनं येतात. मग या मीचीच ही जाणीव असते की मी इथं गेलो, मग इथं जाऊन मी अडकलो, मग इथून मी पुढं कसा जाणार, मागं कधी येणार, मी तिथेच राहतोय की काय, आता इथं पुढे काय, ह्याच्या पुढे काय, पुढं काय, असा प्रश्न येतो. हा सगळा ह्या मी मधनं येतो. ह्याला विसर्जन करावं लागतं साधनेमध्ये. म्हणून फक्त नामाकडे लक्ष ठेवावं की आपोआप घडून येतं. आणि ध्यान साधना असेल तर फक्त साक्षीत्व ठेवून थांबावं, आपोआप सगळं घडून येतं. नंतर साक्ष होण्यासाठी म्हणजे कशाचा तरी साक्षी होण्यासाठी समोर काहीच राहत नाही. मग साक्षी काय करतो, मग साक्षी ज्याच्यातून उत्पन्न झाला त्याच्यातच मुरून जातो. आत्मस्वरूपामध्ये साक्षीचा लय होतो, आणि तो एकदा लय झाला की तो आत्मस्वरूपाकार झाला. पण ही शेवटची पारी झाली. नामस्मरणाच्या भाषेतून सांगायचं झाल्यास हा त्रिपुटीचा लय झाला, नाम नामी नामधारकाचा. किंवा ध्यानाच्या भाषेत सांगायचं झाल्यास ध्येय ध्याता ध्यान या त्रिपुटीचा लय झाला. पण ते टोक झालं. पण तिथं जायचं असल्यामुळं त्याच्या अलीकडं आपल्याला जे आपलं मन छळ करतं, खेळ करतं, त्या खेळात सापडता उपयोग नाही की मी इथे गेलोय, मी तिथे जाऊन अडकलोय. काही अडकलेलो नसतो आपण. हे आपल्याला आपल्या जाणीवांमधनं वाटतं, मीच्या जाणीवांमधून, देहबुद्धी सापेक्ष जाणीवांमधून.
मग त्या मोमेंटला काय करायचं, म्हणजे जेव्हा मला वाटायला लागेल की असं होतंय तेव्हा काय केलं, नाम घेत राहायचं आणि नावावर फोकस ठेवायचा. ऐका की जे वाटायला लागलं त्या मोमेंटला, त्या मोमेंटमध्ये पोहोचण्यापर्यंत आपण काय करत होतो, नामच घेतो. मग तेच तिथं धरून राहायचं. ज्यावेळी साधक अडकतो त्यावेळी साधकानं प्रोसेसलाच धरावं लागतं, क्रियेलाच धरावं लागतं. जिथं अडकलेला आहे त्याला जर साधक धरायला गेला तर आणखीन अडकत जातो. समजेल अशा भाषेत सांगतो की मी नामस्मरणाला बसलेलो आहे पण माझ्या मनात विचार यायला लागले. आता विचारांमध्ये जर मी अडकलो या विचारानं की हे विचार मला नको आहेत, हे विचार मला नको आहेत, म्हणजे मला विचार नको आहेत हाही विचारच झाला, तर मी विचारांमध्ये विचारांचा गुंता करत राहतो. मग असं ज्यावेळी व्हायला लागतं त्यावेळी मनुष्य कधी सुटत नाही. मग अशा वेळी प्रोसेसला धरावं, म्हणजे नामाला धरावं. ध्यानाची साधना असेल तर ध्यानात मन भरकटायला लागलं की ध्यानाची जी प्रक्रिया आहे, जी सद्गुरूंनी सांगितलेली असते की कशा पद्धतीनं राहा साक्षीत्वानं, त्या प्रक्रियेला धरून ठेवावं. परत त्या प्रक्रियेलाच धरून ठेवावं घट्टपणे की आपण साक्षी आहोत, आपण ह्या विचारांमध्ये नाही आहे, आपले हे विचार नाही आहेत, यांना दुरून बघायचं आहे किंवा येऊ द्यायचं नाही आहे. ध्यानाच्या प्रक्रियेबद्दल बोलतोय, तुमची नामस्मरणाची असली तरी, पण उत्तरांचा समन्वय आहे म्हणून, तर त्या प्रोसेसला धरून ठेवायला लागतं. म्हणून जेव्हा भरकट होते तेव्हा क्रिया धरून ठेवावी. आणखी समजण्यासारखं एक उदाहरण देतो बरं का. आपल्यापाशी मॅप आहे, गुगल मॅप, आणि मॅपवरती पक्क ठरलेलं आहे की हे डेस्टिनेशन आहे, हा रस्ता आहे बरं का. लक्ष देऊन आहे का, आपण कार चालवतोय आणि त्याच रस्त्यावर आहे ज्या रस्त्यावरनं मॅप दाखवतोय आपल्याला, आणि आपल्याला पक्क माहिती आहे की बरोबर रस्त्यावर आहे. ही झाली निष्ठा, विश्वास झाला, पूर्ण विश्वास, संदेहरहित विश्वास. बरोबर. आता गंमत अशी झाली की आता वादळ आलं, मग आता गाडी हलायला लागली. आता ज्या रस्त्यावर होतो तो रस्ताही दिसेनासा झाला. धुकं आलं म्हणा किंवा पाऊस आला म्हणा किंवा काय आलं माहिती नाही, देव जाणे, पण रस्ता दिसेनासा झाला. मग आता काय करणार, आता गाडी बरोबर चालली आहे का नाही, कुठं गेली, काय गेली. मग इथं कामाला काय येणार, निष्ठा येणार आणि प्रक्रिया येणार. ज्या निष्ठेनं प्रक्रिया धरलेली आहे की हा मॅप आहे, हे गाडीचं स्टेअरिंग आहे आणि हा रस्ता आहे, ही प्रक्रिया आणि ही निष्ठाच कामाला येते. मग ती धरून ठेवावी. थोड्या वेळानं वादळ निघून जातं. जगात असं कोणतंही वादळ नाही की जे कायम टिकलेलं आहे. काहीही असं नाही जे प्रचितीला येतं आणि जे टिकून राहतं. जे प्रचितीला येतं ते नाशच होतं किंवा बदलतं. मग आपल्याला प्रचिती आली याचा अर्थ ती जाणार आहे, म्हणजेच ती खोटी आहे. म्हणून धरून काय ठेवायचं, क्रिया, नाम, प्रक्रिया, निष्ठा, सद्गुरू तुमचा आहे, महाराज तुमचा आहे, हे धरून ठेवायचं. आपोआप साधक पुढे जातो. काही अवघड नाही आहे यामध्ये. त्या वादळामध्ये आपण आपली गाडी सोडून बाहेर येतो, तिथं आपलं चुकतं. ते करायचं नाही, गाडीत थांबायचं शहाण्या बाळासारखं. आता नामाला बसण्याची वेळ ही रात्रीची ठेवू का, माहिती ब्रह्ममुहूर्तावर बसून घ्यायचं नाम, आणि ती वेळ सगळ्यात चांगली असते. पण रात्रीची वेळ जर जमत असेल आपल्याला तर ती पकडून ठेवली तर चालेल का? चालेल की, त्याच्यात काही गैर नाही आहे ना. आत्ता आपण काय सॉफ्टवेअरमध्ये वगैरे काम करतो, याच्यात इतकं बिझी शेड्यूल आहे, तर याच्यामध्ये ब्रह्ममुहूर्त आहे ठीक आहे, पण त्याच्या एवढ्या कंपल्शनमध्ये जाऊ नये. आपण जेव्हा नामाची बैठक करणार आहे तेव्हा आपल्या डोक्यात व्याप नाही पाहिजे, गडबड नाही पाहिजे, अलीकडं पलीकडं काही गडबड नाही पाहिजे. अशी वेळ निवडा आणि त्या वेळेला शांत बसा. मग पण ती एकदा फिक्स केली की ती पाळा, निदान काही वर्ष तरी ती पाळा वेळ. मी सारखं त्याच्यात बदल करून ते एक बॉडी क्लॉक पण एक सेट होतं आपलं शरीराचं, ते तसं सेट होऊ द्यावं आणि आपल्या नामात मुरावं. खूप त्याच्यामध्ये बदल करत गेलं ना की मग तसा रिझल्ट चांगला येत नाही. एक काहीतरी फिक्स ठेवावं रुटीन आपल्या साधनेचं, त्याच वेळेत साधना सुरू करायची. खरं म्हणजे स्थळ वेळ या दोन्ही गोष्टी सांभाळणं महत्वाचं आहे. पण आता काळ थोडासा बदलला आहे तरी सुद्धा तुमच्या कामाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला स्थळ आणि वेळ जमू शकेल तीच ठेवणं, तर ती राखावी.
पण आता एखादी व्यक्ती खूपच फिरत असेल सगळीकडे तर ती स्थळ सांभाळू शकणार नाही, पण निदान मग त्यानं वेळ सांभाळावी. म्हणून वेळ निवडतानाच आधी भरपूर विचार करावा की कुठली वेळ मला श्रेयस्कर आहे बुवा. शांतपणे विचार करावा की ज्याच्या अलीकडं पलीकडं मला व्यवधान नाही आहे, शांतता मिळणार आहे, कसलीही कटकट नसणार आहे, आपला आपण विचार करावा. आणि एकदा ती ठरवली की मग त्याला चिकटून राहावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.